गाईस, तुमचं प्रथम नाईट ब्लॉग्समध्ये स्वागत आहे। तर आज आपण चाललो आहे गावाला। तर तुम्ही बघू शकता की कसं काय आपण फिरणार आहे आणि तुम्हाला हे जे पुढचे व्हिडिओ येणार आहे गावाचे पार्टमध्ये ते तुम्ही बघू शकणार, एन्जॉय करा मस्तपैकी। आणि आज आपण चाललो आहे सोलापूरच्या अलीकडं। तर ट्रेननीच जाणार आहे, तर फर्स्ट एन्जॉय भारीच होणार आहे। चला बघूया। सूरज को ये हैरान, रातों को परेशान। तो गाईस, आता आपण पोहोचलेलो आहे। तुम्ही बघू शकता की आपण स्टेशनवर आलो आहे। मागं प्लॅटफॉर्म दिसू शकतो आणि अशी व्ह्यू हा पुण्यातला चांगला आहे। तुम्ही बघू शकता प्लॅटफॉर्मला किती गर्दी आहे। आता तर गर्दी सध्याला नाही आहे, नॉर्मल कमी आहे। तर आता आपण पुणे स्टेशनच्या प्लॅटफॉर्मला आहे। अजून आपल्याला सोलापूरच्या मिडलेला जायचं। तर जे गाव आहे तिथं, तर ते पण तुम्हाला एक्सप्लोअर करून दाखवणार आहे कसं असतं ते सगळं। तर स्टेशनचे पण तुम्हाला थोडंसं काही व्ह्यू दाखवतो कसं असतं। लोकल तर आपल्या मागे तळेगावची लोकल आहे आणि आपली ट्रेन आलेली नाही, आपल्या ट्रेनला टाईम आहे अजून। तर आपण ट्रेन येस्तवर जरासं थांबणार आहे। ट्रेन आल्यावरती तुम्हाला पुढचं बघायलाच भेटणार आहे काय आपण करणार आहे। चला प्रत्येक वेळेस जेव्हा आपण ट्रेनमध्ये येतो तर तुम्ही बघितलं असेल तर गर्दी फुलच असते सोलापूरच्या ट्रेनला। तर आपण पण चाललो यावेळेस गावात। तर बघू शकतात व्ह्यू कसला भारी आहे। बाहेर निसर्ग असा सुंदर, अति सुंदर निसर्ग दिसतोय। उन्हाळा असून सुद्धा उन्हाळ्यामध्ये पण असे निसर्ग भारी असतात। तर आपण यावेळेस बघणार आहे गावाकडं लोकांना प्रॉब्लेम्स काय काय असतात, कोणत्या प्रॉब्लेममधनं ते फेस करतात। तर त्यासाठी आपण गावाकडं लोकांशी बोलणार आहे। तर ही पूर्ण व्हिडिओ बघा। आजची व्हिडिओ एकदम भारी आहे। आवडली असेल तर लाईक करा।
तर मित्रांनो आपण आलेलो आहे आत्ता. आपण बघू शकतो तुम्ही गावाच्या आता स्टँडला रिक्षा स्टँडला त्याला अजून पुढे जायचं आहे. तर तुम्ही पूर्ण व्हिडिओ बघू शकता कसं वाटतं हे मार्केट. मेन मार्केटमध्ये चालू आहे आता आपण थांबलेलो आहे. बसमध्ये भेटलेले मला काय वाटतं की काय बदल झाला पाहिजे गावाकडे, काय काय सुविधा पाहिजे तुम्हाला सांगा सुविधा काय काय पाहिजे की गावाच्या साईडला तुम्हाला काय वाटतं की काय बदल झाला पाहिजे गाड्या ते सांगा तुम्ही काय बदल पाणी इथं पाणी किती तास असतं कंटिन्यू असतं. मग गावाच्या ह्याच्यामध्ये उन्हाळ्यात पाणी का भेटत नाही माणसाला त्रास काय गावाला भेटतो काय गावाला. आणि आता आपण सध्याला बसचं पण बघितलं तुम्ही बोलतात बस स्टँडला बसच नव्हत्या. अचानक मग एक बस कधीतरी भेटते पण दाखवताना मोबाईलला 24 तास दाखवतात की 24 तास बस आहे. हे खरं आहे का? तुम्हाला वाटलं पाहिजे माणसांना आपण माणसांकडनंच म्हणून घेतो खरं आहे की नाही माहिती नाही. मग तुम्हाला काय म्हणा तुमचं म्हणणं काय आहे काय झालं पाहिजे असं बसच्या सोयी द्यायला पाहिजे. पब्लिकला तकलीफ नको. पब्लिकला तकलीफ. तर मला बोलून चांगलं वाटलं तुमच्याशी कशा मी आत्ता आपण पोहोचलेलो तुम्ही बघू शकता बस स्टॉपवर थांबलेलो आहे आणि आपण आत्ता महाड्या गावात आहे. महाडा म्हणून गाव आहे तिथं आलेलो आहे आणि हे एक छोटंसं त्यांचं दुकान आहे तिथं. तर तिथं आपण एक पुरी भाजी असं भेटतं ते टेस्ट करणार आहे. तर कसं लागतं ते बघू आपण पहिल्यांदाच आणि टेस्ट भेटतच असेल पण बघू शकतो तुम्ही. यांचं हॉटेल आहे इथं जर कधी तुम्ही आले तर तुम्ही इथं खाऊ शकतात. पुरी भाजी आलेली आहे तर टेस्ट करून बघणार आहे कसा टेस्ट अशी भारी आहे. ज्यामध्ये उसळचा रस्सा मटकी सुकी आणि कोशिंबीर तर भेटतं आपल्याला खायसाठी. गावाकडची स्पेशल डिश असते तर आपण टेस्ट करून बघतो कसं वाटतं ते सांगू आपण. तर इथून पुढं जायसाठी असा रस्ता असतो त्या गावाकडे. तर तुम्ही बघू शकता थोडाफार रस्ता चांगला आहे आणि अजून आतात गेल्यावरती कसे राहतात माणसं ते पण दाखवणार आहे बऱ्यापैकी तरीही. कारण की मध्ये त्याच्या कोणचे गाव लागतात ते आहे. तर तिथनं आपण गावाकडे चाललो आहे. तर हे बघू शकता ही फॅमिली आमची सगळेजणच चाललेले. तर रिक्षात बसून चाललेलं म्हणून रिक्षाच्या ड्रायव्हरला पण घेऊन व्ह्यू काढलेला आणि हा रिक्षाचा फ्रंट व्ह्यू तुम्ही बघू शकता बाहेर कसं दिसतं एकदम असं चांगल्या पद्धतीत. तर मित्रांनो बघू शकतात कसं आहे घर. गावातलं घर असं असतं. पूर्णपैकी घर असं असतं मस्तपैकी. तर बाहेर बघू शकतात किती ऊन आहे आणि इथं आत्ता सध्याला लाईट गेलेली आहे घरात. 41 डिग्री तापमान आहे बाहेर. ह्या उन्हामध्ये कसं राहायचं आता आपण पण बघणार आहे. तुम्ही बघत राहा की कसं आपण राहतो इथं. ठीक आहे. तर हे पण बघू शकता तुम्ही हे जुन्या लॉकवाल्या पेटी असायच्या अशा पकडायच्या त्या पण आहे आणि ही एकदम जुनी जी लोखंडाच्या हाताने पेटी बनवायची ती पण पेटी आहे तिथं. आणि असं काय अजून एक म्हणजे यांचं किचन टाईप असं बोलू शकतात तुम्ही तसं पण आहे. गाव म्हणलं की पाणी आणायला जावंच लागतं. तर पाणी आणायसाठी आम्ही असे लांब जात होतो. तुम्ही बघूच शकतात पाणी भरायला किती थांबावं लागतं.